आज आपण विड्याच्या पानांचं म्हणजे खायची जी पानं असतात त्यापासून सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होतं. त्याशिवाय हे सरबत महिनाभर टिकण्यासाठी काय करायचं ह्याची साधी सोपी पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय चविष्ट आणि पाचक हे सरबत आहे. त्याचबरोबर विड्याच्या पानांमध्ये दाह विरोधी गुणधर्म असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे सरबत प्यायलाच हवं. सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतलेली विड्याच्या पानांचं देठ काढून घ्यायचं आणि ही पानं तोडून आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत. यामध्ये बडीशेप, हिरवी वेलची, डेसिकेटेड कोकोनट घालून हे सर्व पदार्थ मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये गुलकंद, खडीसाखर, खाण्याचा हिरवा रंग आणि काही बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा फिरवून याची चांगली अशी गुळगुळीत पेस्ट तयार करायची. ही तयार झालेली पेस्ट तुम्ही 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीजरमध्ये बर्फाचे खडे करून महिनाभर टिकवून ठेवू शकता. आता सरबत बनवण्यासाठी मिक्सरमध्ये व्हॅनिला आईस्क्रीम, आपण तयार केलेली विड्याच्या पानांची पेस्ट आणि थंडगार दूध घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथे आपलं विड्याच्या पानाचं सरबत तयार आहे. वरून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप लावून सजवून घ्यायचं. सरबत जेव्हा सर्व करायचं असेल तेव्हा त्यामध्ये भरपूर असे बर्फाचे खडे घालायचे. तुम्हाला माझी आजची विड्याच्या पानाचं सरबत बनवण्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी भरपूर टिप्स सहित सविस्तर पाहण्यासाठी आणि रेसिपीमध्ये वापरलेले साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.